तुमचा विश्वास आमची ताकद. भोंदू अशोक खरात प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले. बुलढाण्यात आज सोमवारी एका पत्रकार परिषदेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय. गाजलेल्या खरात प्रकरणाला थेट मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी करून एकच खळबळ उडवून दिलीय. बुलढाणा विश्रामगृहात आयोजित या परिषदेत श्याम मानव यांनी किस्सा सांगत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला केवळ झुलवत ठेवलं. मुख्यमंत्री आणि भाजप सरकारच्या धोरणांमुळेच ही परिस्थिती ओढवल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे. काय म्हणाले श्याम मानव पाहूयात. पण हे घरात बाबाचं प्रकरण का निर्माण व्हावं? महाराष्ट्रामध्ये 2013 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा झालेला आहे. या कायद्याच्या प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी करण्यासाठी एक समिती गठीत झालेली आहे. आणि ही जी समिती आहे, जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती, त्याच्या समितीमध्ये कॅबिनेट मंत्री अध्यक्ष आहेत, मी त्याच्यामध्ये सहअध्यक्ष आहे, राज्यमंत्री उपाध्यक्ष आहे, या पद्धतीची कमिटी आहे. आणि या कमिटीने पहिल्या टप्प्यामध्ये अतिशय चांगलं काम केलं, त्याची तुम्ही साक्षीदार आहात. जादूटोणा विरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, आणि बुलढाण्यामध्ये त्याला 3-4 हजारांपेक्षा अधिक लोक हजर होते, हे सगळं तुम्ही अनुभवलेलं आहे. तर या पद्धतीचं प्रबोधन सुरू झालेलं होतं. हे प्रबोधन निम्मे झालं ते जुन्या सरकारमध्ये झालं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये निम्मे पण नाही झालं, कमीच झालं. म्हणजे आपण असं म्हणूया की जास्तीत जास्त 30% झालं. आणि 70% पुढचा संपूर्ण भाग म्हणजे पोलिसांची प्रशिक्षण तर 40 देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना झालेले आहेत, मुख्यमंत्री असताना झालेले आहेत. आणि जी व्याख्यानं झाली तर टोटल 36 व्याख्यानांपैकी जवळपास 20 व्याख्यानं ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर झालेली आहे. म्हणजे त्यांच्या काळामध्ये सुद्धा हे काम महाराष्ट्रामध्ये सुरू होतं. या कमिटीला अजितदादांनी ऑलरेडी 14.5 कोटी रुपये सँक्शन केले होते. त्यातले 1 कोटी आम्ही मधल्या काळामध्ये वापरत होतो. आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांना पर्सनली भेटलो. त्यांची माझी आधीपासून चांगली ओळख आहे, मैत्री आहे, आणि विशेषत्वानं त्यांच्या वडिलांसोबत मी काम केलेलं आहे. तर बाबा, आपल्या एका जवळच्या मित्राचा, इमर्जन्सीमध्ये ज्यांच्यासोबत आपण काम केलं, इमर्जन्सी नंतर जनता पार्टीत ज्यांच्यासोबत काम केलं, त्यांचा मुलगा, त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची आत्मीयता पण होती. तरीही मी त्यांना जाऊन विचारलं की तुम्हाला हे काम पुढे चालवणं शक्य होणार आहे का? तुमचा या कायद्याला पाठिंबा आहे, तुमच्याकडनं मी पाठिंबा मिळवला, भाजपने पाठिंबा दिला, उद्धवराव ठाकरेंनी शिवसेनेच्या वतीनं पाठिंबा दिला, आणि एकमताने हा कायदा संमत झाला. ही वस्तुस्थिती आहे. पण केवळ पाठिंबा देणं वेगळं आणि या पद्धतीचं संपूर्ण याचा प्रचार प्रसार चालवणं, तुम्ही आता भाजपचे मुख्यमंत्री आहात तर हे तुम्हाला शक्य होईल का? बरं, मी एकटा नव्हतो, माझ्यासोबत उमेश बाबू चौबे होते. आम्ही 3घच होतो. त्यांच्या घरी भेटलो होतो आणि त्यांनी आम्हाला दोघांनाही कबूल केलं की नाही, आपल्याला उत्तम हे काम करायचं आहे, काही अडचण येणार नाही. पण मी आता ते 13.5 कोटी नाही देणार तुम्हाला, 10 कोटी देऊ. म्हटलं, सर, आम्ही 10 कोटी पण खर्च करू शकत नाही, कारण 4-5 महिनेच मिळत आहेत आम्हाला. कारण डिसेंबरमध्ये ही गोष्ट सुरू होती. जास्तीत जास्त एप्रिलपर्यंत पैसा खर्च करायचा असतो. त्यामुळे आम्ही 2 कोटी सुद्धा भरपूर झाले आम्हाला, पण तुम्ही 10 कोटीचं बजेट सँक्शन करा, कारण नाही तर मग ते पुढे बजेट कमी होतं. म्हणून सँक्शन तुम्ही 10 कोटी करा. त्यांनी मला सांगितलं की तुमचे मित्र आहेत सुधीर मुनगंटीवार, ते अर्थमंत्री आहेत, त्यांना भेटून घ्या. तर सुधीर भाऊ आणि आम्ही दोघांनी जर्नलिझम एकत्र केलेला आहे. ते म्हणाले, माझा काय प्रश्न येतो, मुख्यमंत्र्यांनी हो म्हटल्यानंतर मी आहेच तुमच्यासोबत, प्रश्न संपला. आणि आम्ही खुश होऊन कामाला सुरुवात केली. सुरुवातीला सरकारकडनं पैसा येण्याच्या आधी खिशातनं पैसे टाकू कामं केली. जेवढी शक्यता होती, आपली काही प्राज्ञा होती, 10-12 लाख रुपये आम्ही या पद्धतीनं खर्च केले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 3 वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी मला फक्त चक्रा मारायला लावले. बजेट तर जाऊच द्या, काहीही केलं नाही, 1 पाऊल पुढे नाही. बरं, मला वाटायचं बा, हे मुख्यमंत्री आहे, पहिल्यांदा झालेले आहेत, फार बिझी असतात, त्यांना वेळ मिळत नाही आणि म्हणून याकडे लक्ष देता येत नाही. म्हणून मी आपला चक्रा मारत राहिलो, कारण मला हा अनुभवच नाही. माझा सरकारशी गेली 44 वर्षांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत असताना वारंवार संबंध आलेले आहेत. पण सरकारमधल्या एकाही माणसाने कधी माझ्याशी खोटं बोलले नाही. शक्य असेल तर करतो, नाही तर नाही करत, कारण त्यांना माहिती आहे हा राजकीय माणूस आहे, सामाजिक क्षेत्रातला काम करणारा एक माणूस आहे, याला उगाच टोलवण्यात काही अर्थ नाही आहे. त्याच्या तोंडावर सांगता येतं काय आहे ते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकाही माणसाने मला कधी झुलवलं नाही, टोलवलं नाही.
तेव्हा मला हा अनुभवच नव्हता की एखादा मुख्यमंत्री आपल्याला या पद्धतीने नुसता झुलवत ठेवतो आहे. मी आता कार्यशाळा चालवतो. माझ्या कार्यशाळेचे एक विद्यार्थी डॉक्टर, ते बीजेपीचे नागपूरचे अध्यक्ष राहिलेले होते. त्यांना फार वाईट वाटायचं की मी चक्रा मारतो. ते म्हणाले, सर तुम्ही वारंवार चक्रा मारता, जरा मी कानोसा घेतो. बरं, त्यांना माहीत नव्हतं की ते माझ्या फार जवळचे आहेत. ते त्यांचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष राहिलेले असल्यामुळं सहजतेनं ते बोलून गेले की नाही आपल्याला करायचंच नाही. त्यांनी मला येऊन सांगितलं 3 वर्षानंतर की त्यांनी हे डिसिजन घेतलेलं आहे की जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार करायचा नाही आणि तो कायदा राबवायचा पण नाही. मी हे अधिकारवाणीनं का म्हणतोय, कारण शेवटी मी महाराष्ट्रभर पोलिसांचं ट्रेनिंग घेतलं. त्यांच्याकडे माझे फोन नंबर्स, माझ्याकडे त्यांचे फोन नंबर्स. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मला सारखे पोलिसांचे फोन यायचे. त्यांच्या मनात शंका असली तरी फोन यायचे. सुरुवातीला ते मला चौकशी करण्यासाठी फोन करायचे की सर हे असं आहे, कोणत्या कलमात बसतं, काय असतं, आपण कसं FIR लिहायचा, याकरता फोन यायचे. पण हळूहळू पहिल्या 6 महिन्यातच, म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले 15 सोडून द्या, 15ला तर पोलिसांचं प्रशिक्षण झालेलं आहे 2015च्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. पण 15च्या 6 महिन्यानंतर साधारणतः मला पोलिसांचे फोन यायला असे लागले की सर हा कायद्यात बसतं पण आमच्यावर दबाव आहे, तुम्हीच काहीतरी करा. मी म्हणायचो ठीक आहे, एकदा देवेंद्र फडणवीसांनी आपली भेट झाली आणि हा कायदा सुरळीत वापरायचं ठरलं, प्रचार प्रसार ठरला की आपण त्यांच्या कानावर घालू. कोणता तरी कॉर्पोरेटर येतो, कोणता तरी एक नगरसेवक येतो बीजेपीचा आणि तो सांगतो बिलकुल काही ऍक्शन घ्यायची नाही, आणि पोलीस ऍक्शन घेत नाही, घेऊ शकत नाही. पोलिसांच्या मनात भीती असते, आपली बदली होईल, अमुक होईल, तमुक होईल. हे राजकीय दडपण मी यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात अख्ख्या आयुष्यात मी पाहिलेलं नाही. अख्ख्या आयुष्यात पाहिलेलं नाही. कधीही काँग्रेसवाल्यांनी हस्तक्षेप केला नाही. म्हणजे काँग्रेसवाल्यांचं आणि राष्ट्रवादीवाल्यांचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की ते या कामात कधीच ढवळाढवळ केली नाही. पोलिसांना काम करू द्यायचे. माझा स्वतः पोलीस खात्याचा अनुभव असा की फक्त एक इन्स्पेक्टरला तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागतं की हे कायद्यात बसतं आणि ऍक्शन झाली पाहिजे. आणि एकदा इन्स्पेक्टरला हे पटलं की तो इन्स्पेक्टर ऍक्शन घ्यायचा. एखाद्या वेळेस SP ला समजावून सांगावं लागायचं, एखाद्या वेळेस, नेहमी नाही. अशी अवस्था होती. म्हणजे पोलिसांच्याच लेव्हलवर हे काम चालायचं. सरकार हस्तक्षेप करायचंच नाही, सरकारपर्यंतही जायचंच नाही. आता तर सरकारचा कायदा आहे, सरकारने केलेला कायदा आहे, त्याच्याकरता एक बॉडी गठीत केलेली, आणि इथे एक साधा नगरसेवक फोन करतो आणि तो कायदा वापरला जात नाही. 3 वर्षानंतर जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी नाच सोडून दिला, सरकारकडे जाणं सोडून दिलं. त्यानंतर मग उद्धव ठाकरेंचं सरकार आलं. मग मी गेलो पुन्हा. अजितदादांनी खुश झाले एकदम कामाला, आपण सुरुवात करूया. त्यांनी एकदम पहिल्यांदा 12 कोटीचं बजेट सँक्शन केलं. 1 एप्रिलला आम्ही 1 एप्रिल 2020ला कामाला सुरुवात करणार आहोत. सगळी पूर्वतयारी झाली होती, सगळी आखणी झालेली होती, GR वगैरे निघण्याच्या प्रोसेस सुरू झालेल्या होत्या. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 24 मार्चला लॉकडाऊन लागला आणि पुढे 2 वर्ष आपल्याला काहीच करता आलं नाही. 2 वर्षानंतर पुन्हा आम्ही कामाला सुरुवात केली. 2022 मध्ये अजितदादांनी 22 कोटी सँक्शन केले होते या कामाकरता. आणि आमचे जस्ट 2 शिबिरं झाले, वक्ता प्रशिक्षण शिबिरं. टोटल 400 वक्ते आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातनं त्याकरता तयार केलेत. आणि त्यानंतर सरकार बदललं, नवं सरकार आलं, हे खातं आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे. त्यामुळे मग जाण्याचा मुद्दाच नव्हता, कारण एकनाथ शिंदे काय प्रत्यक्षात करतात हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे मी त्यांना भेटलो पण नाही या विषयाकरता. पण मग अजितदादा इकडे आले. आता माझ्या मनात खूप चलबिचल होती, अजितदादांकडे जायचं नाही जायचं. पण मला माझ्या काही पत्रकार मित्रांनी दिल्लीतल्या सांगितलं की अरे बाबा तुझं पहिली प्रायोरिटी काय आहे, पहिलं काम काय आहे, म्हणून तू गेला पाहिजेस. आणि म्हणून मग मी गेलो त्यांना भेटायला. त्यांनी आनंदाने पुन्हा आपण काम करू म्हणाले. 22 कोटीचं बजेट ऑलरेडी दरवर्षी होतंच, ते आता आपण वापरू, छानपैकी सुरुवात करू. आणि माझ्या लक्षात आलं की या सरकारमध्ये काहीही काम होत नाही. वर्षभरामध्ये साधा या प्रोजेक्टचा GR निघाला नाही. शेवटी सचिवांनी मला सांगून टाकलं एंडला, कारण मी पैसे खात नाही आणि खाऊ घालत नाही. आणि माझा आग्रह असतो की सरकारी कामातल्या पैशामध्ये सुद्धा कोणी पैसे खाता कामा नये. आणि ते ऑलरेडी 2दा मी केलेलं आहे. पहिल्यांदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळामध्ये, आणि इव्हन उद्धव ठाकरे आपल्या देवेंद्र फडणवीसांच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये.
एक पैसा खाऊ न घालता, एक पैसाचा अपहार न करता अतिशय उत्तम पद्धतीनं काम आपण सरकारच्या पैशाने केलेलं आहे आणि दुसरं 2022 मध्ये केलेलं आहे. तर मला असा अनुभव होता की सरकारी यंत्रणा हा भेद करते की कोणाचे पैसे खायचे आणि कोणाचे पैसे खायचे नाही, हा भेद करते. आता मात्र सिच्युएशन अशी होती की दादांचं अर्थ खातंही फाईल हलवत नव्हतं पैसे खाल्ल्याशिवाय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती या सरकारमध्ये. आणि मग या सरकारमध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जेव्हा हा GRच निघाला नाही, तेव्हा शेवटी मला 2 महिने उरले असताना मला माझे सचिव सांगतात की सर तुम्ही या भानगडीत पडू नका, सरकारची सिस्टीम फार वेगळी आहे, मी तुम्हाला एक एजंट नेमून देतो, तो सगळं पाहिल, फक्त तुम्हाला सह्या करायच्या आहे. म्हटलं किती टक्के? म्हणजे 20 ते 25% तर रेटच आहे. म्हटलं नाही, मी आयुष्यभरामध्ये माझी सुरुवातच झालेली आहे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातनं, जयप्रकाश नारायणांच्या संघटनेमध्ये. मी त्याकरता जेलमध्ये जाण्यापासून सगळं केलेलं आहे. मी आयुष्यामध्ये कोणाला पैसे खाऊ घालणार नाही, माझ्या हातून तरी नाही, आणि त्याच्यावर तर मी सह्या करणारच नाही. त्यामुळे हे पॉसिबल नाही. आणि मग जाणं सोडून दिलं. आता ही सगळी पार्श्वभूमी मला यासाठी सांगितली की आज मी अतिशय दाव्यानुसार सांगतो, जर गेली 10 वर्ष हे काम उत्तम पद्धतीनं चाललं असतं, म्हणजे 11 वर्ष होत आहेत, 2014-15 पासून जर आपण आताचा कालावधी काढला तर 11 वर्ष, त्यातली 2 वर्ष कोरोनाची सोडून द्या तरी 9 वर्ष. हे 9 वर्ष जर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून प्रचार प्रसाराचं काम उत्तम पद्धतीनं झालं असतं, तर ज्या पद्धतीचा प्रोजेक्ट आहे त्या पद्धतीचा प्रोजेक्ट आपण अंमलात आणू शकलो असतो, तर खरात सारखा बाबा एवढा मोठा होऊच शकला नसता.